हे गाईज, दिस इज फर्स्ट डे इन मकाव. रेस्ट करून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो सेनेटर स्क्वेअर बघण्यासाठी. हॉटेलपासून ते अराउंड 10 to 15 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला होतं. सो आम्ही मस्त सिटीचा व्ह्यू बघत सेनेडो स्क्वेअरला पोचलो. खूप छान आर्किटेक्चर आहे मकावचं. तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला कसिनोज दिसतील. यू कॅन सी देअर लॉट ऑफ फाउंटन्स आणि शॉपिंगचे खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथे. अँड इफ यू हॅव बेबी देन यू कॅन कॅरी स्ट्रॉलर, कारण खूप वॉक करायला लागतो इथे. ड्युटी फ्री असल्यामुळे तिथे खूप वेगवेगळे ऑफर्स होते आणि तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. हाँगकाँगपेक्षा मकावचं क्लायमेट खूप मस्त होतं. थंडीसुद्धा नव्हती आणि गरमीसुद्धा नव्हती. सर्व बिल्डिंग्स या पोर्चुगीज स्टाईलच्या आहेत. सो तुम्ही बघाल तर हे खूप छान आर्किटेक्चर आहे. मला पर्सनली खूप आवडलं. मला एक लोशन घ्यायचं होतं जे मी शोधत होते, बट ते मला मिळालं नाही. बट खूप छान असे व्हरायटी होते इथे मेकअपचे आणि यांचे लोकलसुद्धा ब्रँड्स होते. आणि इथून बाहेर पडल्यानंतर पूर्ण सगळे स्नीकर्सची स्ट्रीट होती, जिथे वेगवेगळ्या ब्रँड्सचे स्नीकर्स आणि बॅग्स आणि वेगवेगळ्या गोष्टी होत्या. हाँगकाँगमध्ये सुद्धा एक स्नीकर्स स्ट्रीट आहे जे की खूप फेमस आहे, बट आम्ही तिथे व्हिजिट केला नाही कारण आमची आयटनरी खूप फुल होती आणि आम्हाला तशा टाईपची स्नीकर स्ट्रीट इथे बघायला मिळाली. सो ताल इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही पोचलो. ॲम्बियन्स खूप छान होता, बट इथल्या जेवणाची टेस्ट आम्हाला बिलकुल आवडली नाही. तंदुरी चिकन बऱ्यापैकी ओके होतं, बट बिर्याणीची टेस्ट व्यवस्थित नव्हती. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन इंडियन स्पायसेसमध्ये तुम्ही व्हिजिट करा, जे आम्ही नेक्स्ट डे खाल्लं होतं. खूप छान टेस्ट होती आणि मी तुम्हाला ते रेस्टॉरंट रेकमेंड करेन. असा होता डे फर्स्ट इन मकाव. सो थँक्यू सो मच. गुड नाईट.